आज आपण चमचमीत सुकट चटणी बनवूया. सुकट चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅस चालू करून घेऊन त्यानंतर गॅसवरती चांगला तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम होतोय तोपर्यंत इकडे मी स्वच्छ सुकट निवडून घेतलेली आहे. सुकटमधल्या काड्या कुड्या संपूर्ण काही स्वच्छ निवडून तवा तापल्यानंतर तव्यावरती टाकून घेतली. आता ही सुकट तुम्हाला चांगली साधारण 7 ते 8 मिनिटे तव्यावरती अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. आता जेवढी तुम्ही सुकट चांगली भाजाल ना, तेवढा सुकटचा वास जो असतो ना, संपूर्ण खिडकी बाहेर निघून जातो. सुकट भाजताना वास येतो, पण तो वास येऊ नये म्हणून असं नाकातोंडाला बांधायचं. जर जे सुकट खात नाही ना, त्याला तर किळस येणारच. आता मी पण त्यातलीच आहे. मी व्हेजिटेरियनच आहे, मी नॉनव्हेजवाली नाही आहे. हे अनेकदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. आता माझे नवरोबा खाणार आहेत म्हटल्यानंतर मला कितीही नाही नाही म्हटलं तरी पण त्यांना वेगवेगळे पदार्थ करून द्यावेच लागतात. असं तुमच्याकडे पण होतं का? जर तुम्ही नॉनव्हेज खात नाही तरीही तुम्हाला नॉनव्हेज बनवून द्यावं लागतं. नॉनव्हेजमध्ये मासे, मटण, अंडी ते ठीक आहे, पण असे वाळलेले मासे, बोंबील, सुकट जर आपण घरी आणलं तर खूप जास्त वास येतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, खूप जास्त याचा वास येत होता. मी नाकाला असं दाबून पकडलेलं होतं आणि मस्त अशी खमंग होईपर्यंत ही सुकट भाजून घेतली. त्यानंतर हळूहळू त्याचा वास कमी व्हायला लागला. साधारण 7-8 मिनिटे सुकट खमंग होईपर्यंत भाजून घेतली. बघा, कलर चेंज झालेला दिसतोय, लाल रंग देखील आलेला आहे. तर आता ही सुकट ना आपल्याला पाण्यामध्ये भिजू घालायची आहे. तुम्ही गरम पाण्यात घाला. जर तुम्हाला सुकट घाईमध्ये बनवायचे असेल सकाळच्या टिफिनसाठी, तर मात्र तुम्ही गरम पाण्यामध्ये ही सुकट भिजू घाला. अगोदर तर खरपूस भाजून घ्या, त्यानंतर गरम पाण्यामध्ये भिजू घाला. आता इथे मला थोडासा टाईम होता, त्यामुळे थंड पाण्यामध्ये मी याला भिजत घातलेलं आहे. झाकून ठेवायचं साधारण 15 ते 20 मिनटे आणि तोपर्यंत इकडे आपण सुकटसाठी बाकीचं साहित्य चिरून घेणार आहोत. बनवायला अगदी सोपी, खायला चविष्ट अशी आज आपण सुकटची चटणी बघणार आहोत. तर त्यासाठी आता इथे मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आता कांदे तुम्हाला छान जेवढे होतील ना, तेवढे कांदे तुम्हाला इथे बारीक कट करून घ्यायचे आहेत. जेवढ्या मापाने तुम्ही सुकट घ्याल ना, तेवढ्याच मापाने तुम्हाला कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक छटाकभर माझी सुकट आहे, तर त्याला मी साधारण 3 मीडियम आकाराचे बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक मोठा आकाराचा टोमॅटो बघून टोमॅटोला सुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे. कारण आपली ही सुकट चटणी जी आहे ना, ही आपण अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये बनवणार आहोत. जास्त यामध्ये कुठलंही सामान नाहीत घालणार, त्यामुळे ही घरच्याच साहित्यामध्ये बनवून तयार होणार आहे. तर तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि अजून आपलं मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर बघा, इकडे मी छान कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली आहे. आता त्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या कुड्या छान नकलून घेतल्या होत्या. त्या छान चाकूने बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा, इकडे आपला लसूणसुद्धा बारीक चाकूने कट करून झाला आहे. आता आपण सुकट चटणी बनवायला घेऊयात. त्या अगोदर आपण गॅस पेटवून घेऊया. गॅसवरती कढई तापायला ठेवूया. कढई छान गरम झाली की कढईमध्ये तुम्हाला साधारण 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता 2 पळी तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चाकूने कट केला होता तो लसूण घालून घ्यायचा आहे. आज जी आपण चटणी बनवतोय ना, ती 3 नावाने प्रसिद्ध आहे. बऱ्याच ठिकाणी याला सुका जवळासुद्धा बोललं जातं
आणि बऱ्याच ठिकाणी याला झिंगेसुद्धा बोललं जातं, पण आमच्या भागाकडे याला सुकट बोललं जातं. तर आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत सुकटची चटणी बनवून दाखवणार आहे. त्यामुळे थोडा पण व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा. तर पाहू शकताय तुम्ही इकडे आता मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतले होते. ते आता तेलामध्ये चांगला कलर बदलेपर्यंत मी परतवून घेणार आहे. तर पाहू शकता आपला कांदा आता चांगला कलर बदलेपर्यंत परतवून घेतला आहे. तर आता इथे मी बारीक टोमॅटोसुद्धा एक मीडियम आकाराचा कट करून घेतला होता. तो सुद्धा छान असा कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आजची रेसिपी खूप जास्त साधी आणि सोपी आहे. बनवायलाही सोपी आणि खायलाही चविष्ट अशी आजची ही रेसिपी आहे. तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो चांगलं मी एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता अगदी घरच्या मसाल्यांमध्ये ही सुकट चटणी बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे मी हळद घालून घेते, त्यानंतर अगदी थोडीशी धना पावडर आणि त्याचबरोबर आपण घरगुती काळा मसाला घालणार आहोत, म्हणजेच काळं वाटण. एक अर्धा चमचा मी ते काळं वाटण घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घरचंच आहे आणि यामध्ये आता आपण अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तुमच्या अंदाजे मिठाचा वापर करा. तर पहा आता इथे मी संपूर्ण मसाले घरचेच घालून घेतलेले आहेत. तर छान मसाल्याला आता कांदा आणि टोमॅटोमध्ये एकजीव करून घेऊयात. आता मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये छानपैकी मी मिक्स करून घेतलेले आहेत. तर पहा तुम्हाला बारीक चिरलेली साईडला कोथिंबीर दिसत आहे, तर त्यामधलीच अगदी थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत आणि बाकीची थोडीशी नंतर संपूर्ण सुकट चटणी बनवून झाल्यानंतर अगदी थोडीशी मी त्यावरती घालायला साईडला ठेवून दिलेली आहे. तर कोथिंबीर टाकून परत आपण छान असं मिक्स करून घेतलं. आता इकडे आपण 15 ते 20 मिनटासाठी ही सुकट जी भिजायला घातली होती ना, ती छानपैकी भिजलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय अगदी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे. या पाण्यातून तुम्हाला छान अशी सुकट काढून घ्यायची आहे. तर पहा इथे तुम्हाला दिसत असेल हे मी थंड पाण्यामध्ये सुकट भिजायला घातली होती. जर तुम्हाला सकाळची घाई असेल, जर तुम्हाला ही चटणी टिफिनला द्यायची असेल ना, तर तुम्ही मात्र गरम पाण्यामध्येच या चटणीला भिजायला घाला. तर पहा इथे मी छान अशी पाण्यातनं कोरडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण या मसाल्यामध्ये ही सुकट टाकून घेणार आहोत आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर पहा आता ही चटणी आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून देखील घेतलेली. आता मी याला साधारण 5 ते 7 मिनिटे असंच हलवून घेते. तर पहा पहिल्यापेक्षा अजून देखील कलर याचा चेंज झाला आहे. तर पहा आता इथे माझी सुकट चटणी बनवून झालेली आहे. तर आता आपण या चटणीवरती अगदी थोडीशी साईडला ठेवलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली ही चमचमीत सुकट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी चमचमीत सुकट चटणीची रेसिपी आजची कशी वाटली ना, नक्की कमेंट करा. आणि तुम्ही कधी अशी सुकट चटणी बनवली आहे का हे देखील सांगायला विसरू नका. जर बनवली असेल तर ती कशा पद्धतीने तुम्ही बनवताय हे पण सांगा, म्हणजे मलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सुकट चटणी बनवता येईल आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येईल. तर चला मग आजची रेसिपी मनापासून जर आवडली असेल तर आपलं प्रियंका किचन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला भेटते नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.